हजारो किलोमीटरचा प्रवास करून बहुप्रतीक्षित परदेशी पाहुणे म्हणजेच ग्रेटर फ्लेमिंगोचे साताऱ्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या सूर्याची वाडी तलाव या परिसरामध्ये आगमन झाले आहे। फ्लेमिंगोसह पट्टेरी राजहंस, पोचार्ड, पिंक टेल आणि इतर 50हून अधिक प्रजातीचे आकर्षक पक्षी सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पक्षी अभ्यासक डॉक्टर प्रवीण कुमार चव्हाण यांनी आपल्या कॅमेऱ्यातून फ्लेमिंगोसह इतर पक्षी तलाव परिसरात संचार करताना टिपले आहेत। सुरक्षित नैसर्गिक अधिवास आणि अन्न साखळी उपलब्ध झाल्याने यावर्षी परदेशी पाहुणे वेळेवर दाखल झाले आहेत। दरवर्षी कडाक्याच्या थंडीत परदेशी फ्लेमिंगो पक्ष्यांचे खटाव तालुक्यात होणारे आगमन पक्षीप्रेमींसाठी पर्वणी ठरते। गेल्या काही वर्षात ग्लोबल वॉर्मिंग, दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक अन्न साखळी आणि अधिवासाला पोचलेली बाधा यामुळे परदेशी पाहुण्यांचे आगमन वेळेवर होत नव्हते। 2023 मध्ये तर अगदी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये फ्लेमिंगोचे आगमन झाले होते। यावर्षी मात्र चांगला पाऊस झाल्याने तसेच खटाव तालुक्यातील विविध तलाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाल्याने परदेशी पाहुण्यांच्या आगमनाला पोषक वातावरण निर्मिती झाली आहे। त्यामुळे हे फ्लेमिंगो पक्षी काही दिवसांसाठी खटाव तालुक्यात आलेले पाहायला मिळत आहेत। सालाबादप्रमाणे ह्यावर्षी सुद्धा परदेशी पाहुण्यांचे आगमन झालेले आहे। त्याच्यामध्ये 4 फ्लेमिंगो आलेत असं कळतंय, परंतु जेव्हा आम्ही त्याला भेट दिली तेव्हा आम्हाला 2 फ्लेमिंगोचे पाहायला मिळाले आणि ते आम्ही कॅमेऱ्यात टिपले आहेत। आणि त्याचबरोबर 6 ते 8 पट्टेरी राजहंस किंवा त्याला बार हेडेड गूस म्हणतात, ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये निरीक्षणास आलेले आहेत। त्याचबरोबर नॉर्दर्न पिंटेल असेल, कॉमन पोचार्ड, डक्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे बदक आहेत त्याचं सुद्धा आगमन झालेलं आहे। त्याच्यामध्ये खास करून कॉमन पोचार्ड हा सुद्धा मायग्रेटरी आहे, जो परदेशातून इथं त्याचं आगमन होतं थंडीच्या दिवसामध्ये। सूर्याची वाडी येथे पाण्याचा साठा उपलब्ध आहे, बऱ्यापैकी खूप चांगल्या प्रमाणात आहे। दुसरं म्हणजे पक्ष्यांसाठी अन्न उपलब्ध आहे आणि तिसरं म्हणजे सुरक्षितता। आता हे मायणी आणि सूर्याची वाडी हा फॉरेस्ट कॉन्झर्वेशन रिझर्व असं डिक्लेअर केलेला आहे, तर तो कॉन्झर्वेशन रिझर्व असल्यामुळे आपल्याला यापुढे सुद्धा ह्याची सुरक्षितता जपायची आहे व संवर्धन करायचे आहे। त्यामुळे जास्तीत जास्त पक्षी कसे आकर्षित होतील याच्याकडे आपण त्याप्रमाणे काम केलं पाहिजे। आणि सर्व पक्षी अभ्यासक, पक्षीप्रेमींना आव्हान राहील की त्यांनी हे जे पक्षी त्यांनी जे पाहिलेले आहेत त्याचं नोंद आपण ईबर्डवरती करावी आणि हा डाटा आपण ईबर्डवरती अपलोड करावा, फोटोज अपलोड करावेत। आणि सूर्याची वाडी नुसती सूर्याची वाडी नसेल तर येरळवाडीमध्ये सुद्धा पक्षी येतील। येरळवाडी जो डॅम आहे तो सूर्याची वाडीच्या जवळच आहे, तिथं सुद्धा पक्षी फ्लेमिंगो येण्याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत। नक्कीच ते फ्लेमिंगो जेव्हा परतीचा प्रवास असेल किंवा या थोड्या दिवसात आपल्याला बघायला मिळतील। विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी। उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी। नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, एमएसटी, सीईटी बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी, तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी। आजच आपला प्रवेश निश्चित करा। फोटॉन आहे तर शक्य आहे। संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा। फोन 93 564 7200। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।